नमस्कार मंडळी अँड गुड मॉर्निंग. सो आजच्या सकाळची सुरुवात झाली आहे मस्त दडपे पोह्यांपासून. ब्रेकफास्ट छान झाला की दिवससुद्धा मस्त होतो. सो आज मी बनवलेले दडपे पोहे. सो रोज सेम नाश्ता करून कंटाळा आलेला, त्यामुळे आज काहीतरी नवीन ट्राय केलं. सो ही नवीन नाही आहे, पण मी माझ्यासाठी नवीन आहे, कारण मी आज फर्स्ट टाइम खाते आहे आणि मी फर्स्ट टाइम बनवलेला आहे. सो मी कसे दडपे पोहे बनवले आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये ओके डॅडी ऑफिसमध्ये गेला आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतंय, आम्ही काय काय करतो ते सुद्धा तुम्हाला दिसेल, तर हा व्हिडिओ बघत राहा. सो अशी तयारी केलेली मी दडपे पोह्यांची. तर त्यासाठी मी पोहे आहेत नॉर्मल आपले ते भिजवून घेतले. त्यानंतर कांदा कोथिंबीर चिरून घेतली. इथे मी आता फोडणी तयार करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्येच हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची, सोबतच कढीपत्ता आणि हिरवी मिरची. आणि ही सगळी फोडणी आहे ती आपल्याला पोहा, कांदा आणि कोथिंबीरवर टाकायची आहे. ही रेसिपी मी फर्स्ट टाइम बनवते आहे, फर्स्ट टाइम खाल्ली आहे. सो अतिशय टेस्टी आणि क्विक बनतात. तर हे बघा, इथे मी कांदा, पोहे आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मीठ आणि साखर आणि ही फोडणी एकदम मिक्स करून घेतली आणि त्यावर मस्त लिंबू पिळलं. हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग दडपे पोहे खायला रेडी आहेत. अतिशय टेस्टी झालेले, तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. त्यानंतर छान ब्रेकफास्ट झाला आणि मग आम्ही निघालो मार्केटमध्ये जायला. सो मार्केटला मला आज जायचं होतं सलोनमध्ये. सो बाजूला स्वामींचा मठ असल्यामुळे छान दर्शन घेतलं आणि मग मी आले माझे केस कट करायला. तर 2 महिन्यानंतर हे माझं रुटीनच आहे की मी हेअरकट देते, कारण त्यामुळे केसांवरचा जो हेवीपणा असतो तो कमी होतो, छान केस गळायचे कमी होतात. सो हे आहे माझं फायनल लुक, छान हेअरकट झालेला आहे. त्यानंतर बाजूलाच मार्केट असल्यामुळे थोडंफार खरेदी केली आणि मग आम्ही गेलो घरी. सो मी आत्ता मार्केटमधून आलेली आहे, छान फ्रेश झाली. आता मी बनवणार आहे ओल्या काजूगराची उसळ. सो बनवता मी ह्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवत जाईन. चला तर सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्ये जाऊया आणि मग रेसिपीला सुरुवात. आज मी बनवते आहे ओल्या काजूगराची उसळ आणि सीझनचे पहिले ओले काजूगर आहेत, त्यामुळे खाण्याची एक्साइटमेंट तर आहेच. आणि मी ही ओल्या काजूगराची उसळ कशी बनवते आहे ते सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. चला तर तयारीला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा मी ही काजूगराची उसळ कशी बनवते. बघा, ओले काजूगर आहेत ते मी इथे पहिल्यांदा एक बॉईल काढून घेतलाय, म्हणजे त्याचा जो डिंक असतो तो निघून जातो आणि त्याची सालं इझिली काढता येतात. तर हे आता मी साफ करून ठेवणार आहे आणि एका साईडला भिडं ठेवलं आहे वाटण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल घालते आणि कांदा वगैरे भाजून घेते, म्हणजे हे वाटण रेडी झालं की आपण जी भाजी आहे, जी उसळ आहे ती फोडणीला टाकू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आलं लसूण टाकून घेते. आलं, लसूण आणि मिरची. तर बघा, त्यानंतर हे जे ओलं खोबरं होतं ते मी थोडंसं परतवून घेते आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं सुद्धा वापरू शकतो, पण आता हे ओलं खोबरं थोडंसं जास्त झाल्यामुळे मी अजून वेगळं सुकं खोबरं घालणार नाही आहे. हे सगळं व्यवस्थित भाजून झालं की त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा घालणार आणि तो लालसर भाजणार. तोपर्यंत हे व्यवस्थित मी भाजू देते. मस्त कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते टोमॅटो आणि हे सगळं अजून 2 मिनटं परतवून मग हे थंड करणार आणि त्याचं वाटण बनवून घेणार. तर हे बघा, माझं वाटण आहे ते थंड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे धन पावडर, जिरा पावडर, त्याचबरोबर गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट. सो गरजेनुसार जेवढं तिखट हवं तेवढं ॲड केलेलं आहे. आता हे सगळं मी वाटून घेते आणि मग उसळ आहे ती फोडणीला. तो तेल गरम झालेलं आहे आणि हे बघा, वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे, एकदम बारीक मी वाटलेलं आहे. आता हे मी फोडणीला देते आणि छान ह्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी मसाले तर ॲड केलेलेच आहेत. आता फक्त मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मीठ आणि ह्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर हे जे सोललेले काजूगर आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकेन आणि त्यानंतर मस्त वरती कोथिंबीर घालून आपली उसळ असेल किंवा काजूची भाजी असेल ती रेडी होणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आधी हा मसाला आहे तो व्यवस्थित भाजून, जेवढं मला पाणी हवं होतं तेवढं मी पाणी आत्ता घातलं आहे आणि ह्याला छान आता उकळीसुद्धा आलेली आहे. सो आता हे ओले काजूगर आहेत
ते ह्याच्यामध्ये मी ॲड करते आणि अजून 5 मिनटं तरी ह्याला मी उकळवून घेणार आहे. सो आपल्याला जसं ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. सो मला आत्ता जास्त पातळ नको आहे, थोडीशी थिक हवी आहे, त्यामुळे मी अशी थिक ठेवली आहे. पण अजून जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा पाणी घालून सुद्धा आपण काजूचा रस्सा बनवू शकतो. सो हे बघा, ओल्या काजूची भाजी आहे ते रेडी झालेली आहे. 5 मिनटानंतर फक्त उकळी करायची आणि छान आपण भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो. सो अशा पद्धतीने मी ही काजूची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला सुद्धा जर ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. त्याचबरोबर मी आज छान छान 2 रेसिपी तुम्हाला दाखवल्यात, दडपे पोहे आणि ओल्या काजूगराची उसळ. सो तुम्हाला सुद्धा ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की घरी ट्राय करून बघा. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.